पारसिक रेतीबंदर चौपाटीचं स्वप्न अखेर पूर्णत्वास, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली कामाची पाहणी। पारसिक मुंब्रा रेतीबंदर येथे चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। पुढील 2 ते 3 महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील, तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। दरम्यान, आपण स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो, आपण आश्वासनं देत नाही, आपण काम करतो, अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आहे। आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही, तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामं पूर्ण करतो, असंही त्यांनी सांगितलं। काल डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली। यावेळी 2009 मध्ये पारसिक चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं, आज ते सत्यात उतरवलं आहे। येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असं सांगतानाच आपण कोणत्याही कामाचं क्रेडिट घेत नाही, आपलं काम बोलतं, असंही त्यांनी सांगितलं। सन 2009 साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं। हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या। तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणं हटवली होती। त्यामुळे येथील भूमाफियांनी 25 कोटी खर्च करून डॉ. अश्विनी जोशी यांची बदली केली। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजू जयस्वाल यांना घेऊन आपण 2 दौरे केले आणि चौपाटीचं काम मार्गी लावलं। रेतीबंदर खाडीकिनारी 4 किलोमीटर लांबीच्या 42 एकर जागेत सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत आहे। खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग, थीम पार्क, एम्पी थिएटर, बोटिंग, क्रीडा आणि मनोरंजनाची अद्ययावत साधनं यांसह जवळपास 18 अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। आपल्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती। आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते। 2017 ते 2021 दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकास निधी थांबवला नाही। पूर्वी ठाण्यात निधीचं राजकारण कधीच झालं नव्हतं, ते आता सुरू झालं आहे। तेव्हाचे ते एकनाथ शिंदे होते, मात्र आता त्यावर आपणाला काही बोलायचं नाही। मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा मुंब्र्याचा विकास केला। हा विकास करत असताना कधीही स्वप्न दाखवली नाहीत, ती सत्यात उतरवण्याचं काम केलं। केवळ आश्वासनं देण्याचं, निधी आणल्याचं बोलत नसल्याचंही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। या दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, प्रमिला केणी, शाणू पठाण, महिला अध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, कळवा मुंब्रा विधानसभेचे अध्यक्ष शमीम खान यांच्यासह सर्व माजी नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते। असंच झाला नव्हता, तो कसा होतोय हे दाखवण्याचं हे उत्तम उदाहरण। आणि ह्याच्यामध्ये IAS ऑफिसर्सचा जो महत्त्वाचा सहभाग, अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला। या प्लॉटमध्ये जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं। ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं, मला दाखवलं। आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची। मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाडांचा प्रस्ताव आहे, त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाही। आणि ते म्हणजे ते मला कानात घेऊन सांगायचं म्हणा, जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव आला, पास केला। राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं, ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं, जे आजकाल घेत आहेत। आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन खात्याकडनं निधीच नको आहे। मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळवून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं। बघूया आता काय होतंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला गती देण्याकरिता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती। शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे। ही योजना दूरपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता यावा, यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती स्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आलेत।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुनियोजित आणि गतीनं होण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांची संयुक्त बैठक नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नुकतीच घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती देण्यात आली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं महापालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये अशा पद्धतीनं काम करावं असं या बैठकीत नमूद करण्यात आलं. उपायुक्त सामाजिक विकास विभाग अनघा कदम यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती स्तरावर तयार करण्यात आलेल्या मदत कक्षात अर्ज वाटप आणि स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं. ऑनलाईन ॲपवर अपलोड करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या खात्यात DBT आधारवर दरमहा 1500ची रक्कम मिळेल. या योजनेचा सर्व पात्र गरजू महिलांना लाभ देण्याबरोबरच महिलांना अर्ज भरणं सोपं जावं यासाठी प्रत्येक प्रभाग समिती आणि मदत सेवा केंद्रात व्यवस्था करण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरजू महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त राव यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. हरिनिवास येथे एका ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराला जबर दुखापत. हरिनिवास येथील आराधना सिग्नल जवळ लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेड ट्रकच्या धडकेत उभ्या असलेल्या एका दुचाकीस्वाराला जबर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. अंबादास जाधव यांच्या डोक्यात आणि खांद्यावर बॅरिकेड्स पडल्यानं त्यांना जवळच्याच एका रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सांगण्यात आले. या घटनेच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केलाय. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. नौपाडा परिसरातून गेल्या 2.5 वर्षात गहाळ झालेले 9,75,000चे तब्बल 65 मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे. आपले मोबाईल पुन्हा सुखरूप परत मिळाल्यामुळे या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2022 ते 2024 या 2.5 वर्षाच्या कालावधीत गहाळ झालेल्या 65 मोबाईलचा शोध नौपाडा पोलिसांच्या सायबर टीमनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतलाय. 2022मधील 13 तर 2023मधील 27 आणि 2024मधील 25 अशा 65 मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतला आहे. यातील बहुतांश मोबाईल गहाळ झाल्यानंतर ज्यांच्या हाती लागले त्यांनी त्यांची विक्री केली होती. काही मोबाईल हे उत्तर प्रदेश तसंच इतर राज्यात विक्री झाले होते. त्यामुळे हे मोबाईल परत मिळवताना पोलिसांनी संबंधितांना त्यातील गुन्ह्याची तीव्रता निदर्शनास आणून देत ते परत कुरिअरनं नौपाडा पोलीस ठाण्यात पाठवण्याबाबत समुपदेशन केलं. हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रतापसिंग शेळके, हवालदार लक्ष्मीकांत सोनावणे, गंगाधर तीर्थकर, करण पाटील, सतीश खेडकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली. हे सर्व मोबाईल काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते संबंधित 65 तक्रारदारांना सुखरूप सुपूर्द करण्यात आले. गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत करतात. किती मोबाईल आहेत?
आज नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन 2022-23 आणि 24मधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत, परंतु त्यापैकी 65 मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत. म्हणजे ज्यांना वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे, PSI शेळके, तीर्थकार, पाटील आणि खेडकर ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात. कारण ते मोबाईल मिसिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल CIR पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो. ती माहिती भरल्यानंतर ज्यावेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं. मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या व्यक्तीचा आहे, आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं. लोक पण समोरचे प्रतिसाद देतात. असे 65 मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत त्यांना रविवारी वेळ असतो. आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहीत धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे. नागरिकांना काय आवाहन करताय? नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे, सायबरचं युग आहे. आपण प्रत्येकजण अँड्रॉईड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे. की ॲटोमध्ये इथं नौपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल स्नॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे. लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलं साईडचे जे मोबाईल स्नॅचर आहेत त्या ॲटोमध्ये मधल्या लोकांचे टू व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात. ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिशात ठेवा. जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा. सायबरच्या बाबतीत तुम्हाला परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव्ह करू नका, कुठलीही माहिती देऊ नका. जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ 1930 आणि NCCRP पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या, आपल्याला तात्काळ मदत मिळेल.